यंदाचा फुटबॉल वर्ल्ड कप हा मेक्सिको सिटीमध्ये होत असला तरी त्याचा फिवर आहे तो कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतोय. कोल्हापूर हे देशातलं भारतातलं एकमेव असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी क्रिकेटपेक्षा फुटबॉलची क्रेज आहे ती जास्त या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे लहान मुलांपासून मोठ्या तरुण मुलांपर्यंत वयोवृद्ध नागरिकांपर्यंत ही सगळी आहे ती मंडळी फुटबॉलचा फिवर या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोल्हापुरातल्या पेठापेठांमध्ये पोस्टर आहेत, आपापल्या खेळाडूंच्या आवडीचे जे खेळाडू आहेत त्यांचे पोस्टर्स आहेत ते लागले आहेत. काय कोल्हापूरमधला हा फिवर म्हणतोय फुटबॉलचा? कोल्हापूर हे असे शहर आहे क्रिकेट वेड्या देशात फुटबॉल वेडे शहर म्हणजे कोल्हापूर शहर असं हे मानलं जाते. आणि हे खरं बघायला गेलं तर हे खरंच आहे. पण प्रत्येक गल्ली गल्लीत प्रत्येक गोळात प्रत्येक लहान मुलगा हा फुटबॉलशी एवढा रिलेटेड आहे ते आता तुम्हाला समजत असेल. वर्ल्ड कप चालू आहे कुठं आणि कोल्हापूर शहर हे किती गाजावाजलेलं आहे व किती हे सजलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्र राज्यातील पहिला फुटबॉल संघ म्हणजे प्रॅक्टिस फुटबॉल क्लब संघ आहे. आणि 1927 साली स्थापना होऊन आता 2027ला शतकोत्तर वर्ष त्याला पूर्ण होणार आहेत. त्याबद्दल त्याही शुभेच्छा आम्ही त्यावर देऊन व प्रत्येक बोर्ड्स प्रत्येक कटआउट्स प्रत्येक टीमचे बोर्ड्स आणि प्रत्येक प्लेअरचे कटआउट्स व प्रत्येक जे फॅन्स आहेत त्यांनी आपापल्या फॅन्सनी आपापल्या ज्या टीमचे फॉलोअर्स आहेत त्यांनी आपापल्या टीमचे फ्लॅग लावले आहेत. व त्यावर प्रत्येक बोर्ड्सवर एक आम्ही संदेश दिला आहे, वन नेशन वन ड्रीम व इंडियाचा एक फ्लॅग आहे ते प्रत्येक बोर्डवर आहे. त्यामुळे प्रत्येकाची अशी इच्छा आहे की इंडिया ही क्वालिफाय व्हायला पाहिजे व सगळे व्यवस्थित म्हणजे इच्छा अशी आहे प्रत्येक. तुम्ही देखील जुने खेळाडू आहे फुटबॉलचे, काय ईर्ष्या पाहायला मिळते कोल्हापुरात? कोल्हापूर हे जुने असे संस्थान काळापासून कोल्हापुरात फुटबॉल आहे. आता आमच्या प्रॅक्टिस क्लबला पुढच्या वर्षी 2027ला 100 वर्ष पूर्ण होतात. तसं हा सगळ्यात जुना क्लब आहे. ह्या क्लबने जुन्या काळात इंग्लंड बरोबर मॅच खेळलेली आहे. तसेच या संस्थान काळात शाहू महाराजांनी जसा फुटबॉल आहे दिला तसा प्रॅक्टिस क्लबच्या आमच्या इथं आज जर बघितलं तर 3री-4थी पिढी फुटबॉल खेळत्या. जवळजवळ 3री-4थी पिढी फुटबॉलमध्ये आहे. म्हणजे गेली 70 वर्षे आमच्या प्रॅक्टिस क्लबला परंपरा आहे की प्रत्येक घरातला मुलगा खेळते. आता जे वेडे कोल्हापुरात जे वेडेचे वर्ल्ड कपचं आहे ते प्रत्येक टीमचे जे फुटबॉल खेळाडू आहे ते प्रत्येक टीमला प्रत्येकाचा चाहता आहे. कोण अर्जेंटिनाचा असेल, कोण स्पेनचा असेल, कोण पोर्तुगालचा आहे, कोण आपल्या ब्राझीलचा आहे. तसेच अनेक असे आहेत आणि ते प्रत्येक जण खेळाडू आहे आमच्या इथं. आणि त्या पोरांनी स्वतःच्या खिशातल्या पैशाने फ्लॅग त्यांनी लावलेले आहेत. काय नेमकं तुझा आवडता संघ कुठला आहे, आवडता प्लेअर काय आणि काय अपेक्षा आहे त्याच्याकडून? माझा आवडता संघ फ्रान्स टीम आहे आणि माझा आवडता प्लेअर ग्रिजमन आहे. पण सध्या तो रिटायर झालाय मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्ल्ड कपलाच. पण ती टीम कायम सलग 2 फायनल घेते. एक फायनल 18ला तिने चषक जिंकलाय आणि त्याच्यानंतर ती अर्जेंटिनाकडून पेनल्टी करून हरलेत छोट्या. पण यावेळी पण असं वाटतं की ती टीम वर्ल्ड क्लास टीम आहे आणि ती टीम परत फायनलला येऊन ती सगळ्यांना हे करेन, कारण सगळ्यात वर्ल्ड क्लास प्लेअर आहेत सगळी. त्यामुळेच डेफिनेटली वाटेल ती हे करेन. तुझा आवडता संघ कुठला आहे, खेळाडू कुठला आहे, काय सांगशील? माझा आवडता संघ पोर्तुगाल आहे. ख्रिस्टियानो रोनाल्डोमुळे त्याने सलग म्हणजे त्याच्या जेव्हा पोर्तुगाल टीम ही वर आहे आणि त्यानं जवळजवळ जगातील सर्व कणी चषक त्याने जिंकलेले आहेत. फक्त एक ट्रॉफी त्याकडे बाकी आहे ती म्हणजे वर्ल्ड कप आणि त्याचं एक शेवटचं स्वप्न आहे आणि त्याचा ह्यो शेवटचा चान्स आहे जिंकण्याचा. त्यामुळे 100% तो जिंकू शकतो आणि ती टीम त्याला साथ देणार यावर्षी. कुठला संघ वर्ल्ड कप जिंकेल असं वाटतं आता? माझ्या आणि कोल्हापूरकर सगळ्या क्रिस्टियानो रोनाल्डोची फॅनची इच्छा आहे क्रिस्टियानो यावेळेला वर्ल्ड कप जिंकावा. कारण सगळं आहे त्याच्याकडे क्रिस्टियानो रोनाल्डोकडे वर्ल्ड कप सोडून सगळं आहे रोनाल्डोकडे. आपल्यासोबत काही लहान मुलं देखील आहेत त्यांच्याकडून. काय तुला कोण आवडते? क्रिस्टियानो रोनाल्डो. का? तो चांगला खेळतो. बर, त्याची ऍक्शन कशी असते दाखवणार काय? हा. अरे वा, तुझं काय, तुला कोण आवडतंय? क्रिस्टियानो रोनाल्डो. काय आवडतोय तुला? चांगला खेळतो त्यासाठी. हा. तू कधीपासून फॅन आहेस? मग तू आता टी शर्ट वेगळा आहे. नेमारला घातलाय. तुला काय आवडतंय रे, कुठला आवडतोय? क्रिस्टियानो रोनाल्डो. होय, आणि तुझा मेस्सीचा टी शर्ट वाटला. मी लहानपणी होतो. लहानपणी कोण आवडायचं? मेस्सी. लहानपणी मेस्सी आणि आता मोठा झालास तू. आता तुला काय आवडते? क्रिस्टियानो रोनाल्डो. रोनाल्डो. तर आपण बघितलं की या लहान मुलांच्या मध्ये देखील किती फुटबॉलचं क्रेज आहे यावरून लक्षात येईल की भारतातली एकमेव शहर आहे की ज्या ठिकाणी क्रिकेटपेक्षा फुटबॉल वेडे जास्त आहेत. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.